4 कोटीच्या घोटाळ्यासाठी जामीन, 2 कोटीची मागितली लाच. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला अटक. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यांनी 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यापैकी 46,50,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पुणे शहरातील रास्तापेठ परिसरात उंटाड्या मारुती मंदिरासमोर करण्यात आली. चिंतामणी यांनी एका फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या आरोपीला आणि त्याच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या बाजूने अहवाल सादर करण्यासाठी ही लाच मागितली होती. बावधन पोलीस ठाण्यात 4 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास PSI चिंतामणी यांच्या ताब्यात होता. त्यांनी सुरुवातीला 2 लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र नंतर ती थेट 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. त्यापैकी 1 कोटी स्वतःसाठी आणि 1 कोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले होते. तक्रारदाराने ACB कडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. ठरलेल्या 50 लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्यांपैकी 46,50,000 रुपये स्वीकारताना ACBने सापळा रचून चिंतामणी यांना अटक केली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात चिंतामणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ACBचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.